मग आता जे येतील त्यांना तिकडे लक्ष जाणार नाही कोण जॉईन करतात. चला आता आपण आज पाहणार आहे, एखाद्या दिवसात आज किती तारीख आहे सांगा बरं. 9 9 9 9 जून 2022 2024 9 जून 2024 बरोबर ना. वार कोणता आहे आज? रविवार रविवार आहे. आता मी तुम्हाला तुम्ही पुढची कोणती तारीख सांगा, मी त्या तारखेचा वार तुम्हाला काढून दाखवेल. कोणती तारीख सांगा, त्या तारखेचा तुम्हाला वार काढून दाखवेल मी. तारीख सांगा कोणती. 26 जुलै 2024 26 लगेच आहे, जरा पुढचा महिना सांगा. 26 जुलै 2024 जुलै 18 लगेच जुलै आहे ना. अरे जुलै सोडून ऑगस्ट सप्टेंबर असं जास्त पुढचं सांगा तरी. हा खूप जवळ आहे. जून नंतर लगेच जुलै येतो ना. 15 ऑगस्ट 2024 ओके व्हेरी गुड. 15 ऑगस्ट ऑगस्ट पण लगेच आहे जुलै नंतर. अजून पुढे घ्या. ऑक्टोबरची सांगा कोणती तारीख. 26 ऑक्टोबर हा चला 26 ऑक्टोबर 2024 ला कोणता वार आहे तो काढूया. आणि हे प्रत्यक्ष मी दाखवणार आहे तुम्हाला कॅलेंडरवर. ठीक आहे. आता काय करायचं, इथं 9 जूनची तारीख दिलेली आहे, आपल्याला 26 ऑक्टोबर 2024 ची तारीख काढायची आहे. तर सगळे महिने लिहायचे जून पासून ऑक्टोबर पर्यंतचे. तेव्हा मी लिहितो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. इथपर्यंत कळलं? हो. हा. आता हा पहिला महिना आणि शेवटचा महिना महत्वाचा आहे, त्याचे दिवस लिहिताना काळजी घ्यायची बाकी. चला आता जुलैचे किती दिवस असतात? 30 31 ऑगस्टचे पण 31, सप्टेंबरचे 30. 30 ओके. मधल्या महिन्याचे दिवस लिहून टाकायचे, पण पहिल्या आणि शेवटच्या महिन्याचे दिवस लिहिताना काळजी घ्यायची. आता शेवटच्या महिन्याचे दिवस कोणते लिहायचे, तर जी तारीख आहे ना, ज्या तारखेचं काढायचं आहे आपल्याला, किती तारखेचा वार काढायचा आहे? 26 हा, तर 26 तारीख, 26 दिवस, 26 तारखेपर्यंतचे दिवस लिहायचे त्या महिन्याचे. शेवटच्या महिन्याचे कसे लिहिले? शेवटच्या ऑक्टोबरचे 30 असतात. आपण सगळे लिहिले का? नाही. नाही. जी तारीख आहे, ज्या तारखेचा वार काढायचा आहे त्या तारखेपर्यंतचे दिवस लिहिले. आता सगळ्यात महत्वाचे पहिल्या महिन्याचे, आपल्याला कोणत्या तारखेचा वार दिलेला आहे? 9 ओके. आणि जूनचे टोटल दिवस किती असतात? 30 जूनचे टोटल दिवस असतात 30. आता 30 मधला 9 जून पर्यंतचे मायनस करायचे. अगोदरचे आपल्याला तिथून पुढचे मोजायचे ना, तर 1 जूनचे एकूण दिवस असतात 30, त्याच्यामधले हे 9 दिवस गेले. राहिले किती? 31 21. ओके. मग जूनचे दिवस घ्यायचे 21. इथपर्यंत किती जणांना कळलं? मला हा, फक्त पहिल्या महिन्याचे दिवस घेताना काळजी घ्यायची, पुढचे घेणं सोपं आहे. ओके. आता हो. या सगळ्यांची बेरीज करायची. या सगळ्यांची काय करायची? 6 7 8 9
बेरीज 6 आणि 3 9 9 9 नंतर 5 2 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 2 13 13 बेरीज किती आली 139 139 139 ह्या 139 ला 7 ने भागायचं 139 ला कितीने भागवायचं 7 7 ने का 7 ने कारण 7 दिवसांचा आठवडा असतो 7 दिवसांनी तोच परत वार येतो आता तुम्हाला 7 ने भाग देता आलं पाहिजे आता मी भाग देतो 7 एक 7 13तून 7 गेले 6 वरचा 9 घेतला 7 9 63 7 9 63 इथं बाकी 6 येते बाकी किती येते 6 6 आपल्याला फक्त ही बाकी जी बाकी येते ना ती महत्वाची आहे भागकार किती आला वरती ते नाही महत्वाचं आपल्याला काय महत्वाचं आहे बाकी बाकी 6 बाकी आली ना तर आपल्याला ह्या रविवारच्या 6 दिवस पुढे जायचंय रविवारचे किती दिवस पुढे जायचंय 7 6 मग हे बघ जाऊया सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार शनिवार कोणता वार येतो 26 ऑक्टोबर 2024 ला शनिवार शनिवार ओके आता मी प्रत्यक्ष महिन्यात काढून पण दाखवणार आहे तुम्हाला प्रत्यक्ष आपण पाहूया 26 ऑक्टोबरला शनिवार येतो का महिना पाहून घ्या ऑक्टोबर आहे 2024 दिसला महिना आणि तारीख बघा 26 तारीख दिसली कोणता वार आलाय कोणता वार आलाय शनिवार लक्षात आलं हा एखाद्या तारखेचा वार दिला तर पुढच्या तारखेचा कसा काढायचा आता सही जॉईन झाली आहे सही तू दरवेळेस का लेट होते मी सांगितलंय ना लिंक टाकलं जॉईन व्हायचं आणि परत तू तक्रार असते की जॉईन होत नाहीये लिंक टाकलं जॉईन व्हायचं असतं ठीक आहे आता इकडे बघा आता याच्यात अजून तुम्हाला शॉर्टकट सांगतो मी इथपर्यंत लक्षात आलंय ना हा आता असं लिहिलंय मी याच्या आधी थोडं अजून वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येईल इथं पहिल्या महिन्याचे 21 दिवस जसेच्या तसे लिहायचे शेवटच्या महिन्याचे 26 दिवस जसेच्या तसे लिहायचे ओके आता हे जे मधले महिने ना त्यांचं काय करायचं तर 31 ऐवजी 3 लिहू शकतो 30 ऐवजी 2 लिहू शकतो 31 ऐवजी किती लिहू शकतो 3 आणि 30 ऐवजी 2 2 मग मी तर 31 ऐवजी 3 लिहिले 31 ऐवजी 3 लिहिले 30 ऐवजी 2 लिहिले आता किती बेरीज येते बघा 6 2 8 आणि 3 11 3 14 आणि 1 15 हातचाला 1 2 आणि 2 4 आणि 5 आता किती आली बेरीज 55 हा आता इथं बघा इकडं मोठी बेरीज आली होती इथं बेरीज पण छोटी येते मग इथं 55 ला 7 ने भागायला पण सोपं जाईल 55 ला जर 7 ने भागलं तर 7 7 49 बाकी 6 आली आपल्याला फक्त बाकीशी घेणे ना बाकी किती येते त्याच्याशी मग इथं पण बाकी 6 येते म्हणजे इथं बेरीज पण सोपी भागाकार पण सोपा मग असं पण करू शकता पहिला महिना आणि शेवटचा महिना सोडला तर मधल्या दिवसांचे 31 ऐवजी 3 दिवस घेऊ शकता आणि 30 ऐवजी 2 दिवस घेऊ शकता किती जणांना कळलंय मला तुम्हाला देऊ सोडवायला मग हा ठीक आहे ठीक आहे आता चला माझ्याकडे एक महिना आहे 7 जुलै 7 जुलै 2024
2024 ला रविवार आहे. 7 जुलै 2024 ला काय आहे? रविवार आहे. रविवार आहे. आता तुम्हाला 25 नोव्हेंबर 2024 चा वार काढायला सांगतो. काढा बरं, पाहू जमतंय का. चला, हे अगोदरचं उदाहरण हे लिहून घ्या आणि मग तुम्हाला अगोदरचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. पाहूया तुम्हाला जमतंय का. ऑगस्ट. हे लिहून घेतलं का. मग अगोदरचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. कुणाच राहिलं लिहायचं. चला सोडवा. कोणत्या मेथडने सोडवा, अगोदरचे किंवा दुसरे, ग्रीन याच्यातले किंवा पांढऱ्या याच्यातले, कोणत्या पण मेथडने सोडवा. पाहूया कुणाचं बरोबर येते. कोणाला येऊन सोडवता. ओके. हर्षदा. ओके ओके. ऑगस्ट. हा, क्विक सोडवता आलं पाहिजे, जास्त वेळ नाही लावायचा. ऑगस्ट बनला. तर फास्ट कॅल्क्युलेशन पाहिजे. इथं काय बेरीज आणि भागाकार दोन गोष्टी करायच्या. सोमवार. चला, अजून कोणी सोडवलं. सोमवार सर. हा, चेक. अजून दुसऱ्याला कोणी सोमवार. सांगितलं. कोणी सांगितलं. हा, चला. नाव तन्वी. अजून हर्षदा. अजून साक्षी. हा, चल. साक्षी, एकूण दिवस किती आले किंवा तो जे भाग दिला ते दिवस किती आले. तर एकूण दिवस एक बाकी उरलेली एक आली सर. नाही, दिवस किती आले ते सांग. म्हणजे कितीला भाग दिला तू 7ने. 7ने 144. हा, ओके. चला, आणि हर्षदा, तू कितीला भाग दिला. 144. हा, ओके. पाहूया. चला, मी महिने लिहितो. इथं जुलै पासून नोव्हेंबर पर्यंतचे महिने द्यायचे आपल्याला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ओके. हा, चला. आता ऑगस्टचे असतात 31 दिवस, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे इथपर्यंत लिहायचे 25 नोव्हेंबर पर्यंत. आता जुलैचे टोटल असतात 31, पण आपल्याला हे 7 वजा करायचे. 31 वजा 7, 24. तर जुलैचे 24 येतील. ठीक आहे.
पाहूया किती दिवस भरता. 5, 6, 7, 4, 11, 2 आणि 3, 5 आणि 3, 8 आणि 3, 11, 12, 13, 14. माझं बरोबर आहे का? माझं बरोबर आहे का? हो. पाहूया. 141 भागिले 7. काही नाही, 144 सांगितलं होतं ना. हा. हम्म. साक्षी, हर्षदा, तुम्ही बेरीज किती सांगितली होती? 144. साक्षी आणि हर्षदा, बेरीज किती सांगितली होती? 144. 42. हा, असं नाही करायचं. तुम्ही ना उत्तर तन्वीचं ऐकून सांगितलं आणि एकशे नाही सर. चव्वेचाळीस हर्षद. मग 144 बेरीज असते तर बाकी एक येतच नाही ना. सर माझी एकशे पण चव्वेचाळीस बेरीज भाग द्यायला मी 148 ला भाग दिला होता. हा, म्हणजे तुझी पण बेरीज चुकली. हम्म. चला, आता इकडे बघा, याच्या दुसरी मेथड पण सांगितली होती मी. इथं पहिल्या महिन्याचे 24 तसेच आणि शेवटच्या महिन्याचे 25 तसेच. इथं 31 ऐवजी 3, 30 ऐवजी 2, 31 ऐवजी 3. इथं किती येते बेरीज? 5 आणि 3, 8 आणि 9, 3, 13 आणि 4, 17. चले, 2 आणि 4, 57. 57 ला जर 7 ने भाग दिला, 7 8 56, तरी बाकी एकच येते. ओके, किती जणांच्या लक्षात आलं? मला हा, परत चुकायला नको. परत अजून एक देतो. चला, आणि दुसऱ्याने उत्तर सांगितलं तेच सांगायचं नाहीये. इथं माझ्या लगेच लक्षात येईल की तुम्ही बरोबर ऐकून सांगताय की स्वतःच्या मनाने सांगताय. दोघींची कस काय ऍट टाइम 144 बेरीज झाली? एकमेकीचं ऐकून सांगताय. चला, इथं 20 फेब्रुवारी 2024. 20 फेब्रुवारी 2024. इथं मंगळवार आहे 20 फेब्रुवारी 2024 ला. चला, 15 जुलै 2024 चा वार सांगा. आणि दुसऱ्याचं ऐकून सांगू नका, स्वतःच कॅल्क्युलेशन पाहिजे. मी विचारेन बेरीज किती आली, कशी आली, कशाला भाग दिला. अक्षरा लेट का बरं जॉईन झाली? त्याला पटपट आवरा. त्याला मी पण महिने लिहितो तोपर्यंत, त्यावेळेस जास्त महिने दिलेत मी. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. त्याला बेरीज भागाकार फास्ट आलं पाहिजे.
आणि दुसऱ्याचं ऐकून उत्तर सांगायचं नाही. मंगळवार. कोणी सांगितलं? प्रतीक्षा. हो. हा चला. किती आली बेरीज तुझी? 147. मंगळवार. 47. सर सोमवार. चला. तुझी किती बेरीज आली? 140. चला अजून कोण? चला मी इथं लिहितो. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलैची इथपर्यंत 15. आता सगळ्यात महत्वाचे फेब्रुवारी इथं लीप वर्ष आहे, लक्षात घ्या. फेब्रुवारी काय? लीप वर्ष. लीप वर्षाचे दिवस असतात 29 आणि 29 मधले हे 20 गेले. किती राहिले? 9. फेब्रुवारीचे 9 राहतील. ठीक आहे, करूया बेरीज. 9 1 10 11 5. बरोबर आहे का माझं? 9 1 10 11 11 आणि 5 किती? 16. माझं बरोबर आहे का? 9 1 10 11 5. हो. 11 आणि 5 16. हातचाला 1 1 2 आणि 3 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 3 14. 146 येतात. 146 ला जर 7 ने भागलं, 7 2 14, 6. इथं झिरोचा भाग जाईल नंतर 6 बाकी येते. 6 दिवस पुढे जायचंय. मग मंगळवारच्या पुढे 6 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार येतो. प्रतीक्षा काय चुकलं तुझं? सर मी जुलैचे, तर मला वाटलं की तिथं पण दिवस मोजायचे का काय, म्हणजे 15च्या पुढं मग ते लिहिलं. हा, तू टोटल दिवस लिहिले. ओके. आता मी जी दुसरी मेथड सांगितली त्याचे इथं फेब्रुवारीचे 9, जुलैचे 15, बाकी इथं 3 2 3 2 इथं बेरीज येईल. 15 9 17 आणि 3 5 9 7 आणि 3 10 9 12 3 15 15 9 24. 7 2 2 आणि 3 34 येते. अशी बेरीज पण छोटी येते आणि भागाकार पण सोपा. 7 चोक 28. ओके. इथं पण बाकी 6 आली. किती जणांना कळलंय? हा, लक्षात आलं ना? आला. हा, ओके. आता थोडस उलट असलं तर काय करायचं? आता इथं तुम्हाला 20 फेब्रुवारी अगोदर आहे आणि 15 जुलै नंतर आहे. म्हणजे अगोदरच्या तारखेचा वार दिलाय, नंतरच्या तारखेचा वार काढायला सांगितलंय. पण जर तुम्हाला 15 जुलैचा वार दिला असता सोमवार, 15 जुलैचा वार दिला असता सोमवार आणि तुम्हाला 20 फेब्रुवारीचा दिवस काढायला सांगितलं असता, काय केलं असतं तुम्ही? 15 जुलै 2024 चा वार सोमवार आहे. तुम्हाला सांगितलं असतं 20 फेब्रुवारी 2024 चा वार काढा. अगोदरच्या तारखेचा वार काढायचा आहे. काय केलं असतं? नाही उलट्या क्रमाने. नाही नाही, ते सेम टू सेम लिहायचं. काहीच बदल नाही करायचा याच्यात. हे जे लिहिलंय ना आपण, याच्यात काहीच बदल नाही करायचा. फक्त काय करायचं, ही बाकी 6 आली आहे ना, बाकी किती आली आहे? 6 दिवस माग जायचं. हा, इथं आपण पुढे जात होतो, पण इथं उलट यायचं. सोमवारच्या अगोदर 6 दिवस, सोमवारच्या अगोदर 1 दिवस काय आहे? रविवार. 2 दिवस अगोदर शनिवार, 3 दिवस अगोदर शुक्रवार,
गुरुवार, बुधवार आणि मग 6व्या दिवशी मंगळवार आला असता. रिवर्स यायचं. अगोदरच्या तारखेचा वार काढायला सांगितलं, काय करायचं? रिवर्स रिवर्स यायचं. ठीक आहे. हा, ओके. आज ते उदाहरण घेतो मी. चला, आज किती तारीख आहे? 9 जून 2024. 9 जून 2024. चला, 15 मार्च 2024 चा वार काढा. 15 मार्च 2024 फास्ट काढा जरा. आता टाइम संपत आलेला आहे. कमी वेळ राहिला. दोन्ही तारखांचे वार काढायचे. हा, थांब. आजचा तुम्हाला माहिती आहे ना काय? 9 जूनचा काय वार आहे आज? रविवार. रविवार. हा, नाही, कोणत्या तरी एका तारखेचा वार द्यावाच लागेल. फास्ट कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे सर. वेळ कमी राहिला आपल्याकडे. हे शेवटचं उदाहरण. याच्यानंतर तुम्हाला दिनदर्शिकेवरचे प्रश्न सोडवायला देईन. थोडेसे वेगळे असले तर सोडवा तरी पण. आपण बेसिक माहिती घेतली आहे जवळ. तर मी महिने लिहितो तोपर्यंत. आता अगोदर मार्च येतो, म्हणजे मार्च पासून स्टार्ट करावं लागेल. एवढा वेळ नको लागायला. 4 तर महिने. गुरुवार. त्याला अजून कोण सांगतं? गुरुवार कोणी मंगळवार. सांगितलं? साक्षी. गुरुवार. हा, चला पाहूया. इथं एप्रिलचे किती दिवस असतात सांग बरं त्यांनी. 30. 30. मेचे 31. 31. जूनचा 9 जूनचा 9. हे चुकलं असणार आहे बरेच जणी, मला माहिती. आपल्याला अगोदर नंतरचा महिना 9 जून आहे, त्यामुळे 9 जूनचे 9. आता अगोदरचा महिना मार्च आहे. मार्चचे 15 दिवस गेले. मार्चचे असतात 31 वजा हे 15 गेले, राहिले 16. 9 आणि 1 10 6 16. हात चाला 1 आणि 1 2 आणि 3 5 आणि 3 8. 86 येते बेरीज. 86 भागिले 7. 7 1 7. 7 1 7. 7 2 14. बाकी 2 येते. बाकी किती येते? 2. 2. रविवारच्या अगोदर 2 दिवस मागे. रिवर्स यावं लागेल ना. ही नंतरची तारीख आहे 9 जून. अगोदरची तारीख 15 मार्च आहे. आपल्याला रविवारच्या मागे 2 दिवस. 1 दिवस मागे शनिवार, 2 दिवस मागे शुक्रवार.
शुक्रवार परफेक्ट आन्सर आहे. काय चुकलं तन्वी, सांग पटकन. 2 दिवस पुढे गेले होते. पुढे गेले, ही अगोदरची तारीख आहे ना, जूनच्या अगोदर. चल साक्षी, काय चुकलं सांग पटकन. सर भागाकार चुकला. भागाकार चुकला. चला, हे सिली मिस्टेक झालं नाही पाहिजे. ऍक्युरेट याचं आन्सर येतं. ओके.